नमस्कार, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत आहे। मी कृपा सपकाळ आणि बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। प्रभू रामचंद्र आणि अयोध्या आपल्या अस्मिता आणि श्रद्धेचा विषय आहे, मात्र काही लोकांनी त्याचं राजकारण केलं असून अशा लोकांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवायचा आहे। लोकसभेला ज्या पद्धतीने गाफील राहिलो तसं विधानसभेला राहू नका, जागृत रहा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। पुण्याच्या हडपसर हांडेवाडी परिसरातील श्रीराम चौकात प्रभू श्रीरामाच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं। यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी भर पावसात मोठ्या उत्साहात नागरिकांची उपस्थिती होती। अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं असं राम भक्तांचं स्वप्न होतं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं। ते म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान करा, मी रामाचे अयोध्या इथे मंदिर उभारतो आणि काश्मीर मधील 370 कलम सुद्धा हटवतो। यावेळी कार्यक्रमाचे संयोजक नाना भानगिरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोढे, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार योगेश टिळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। जेव्हा मध्ये पूर आला, या पुरामध्ये मी नानाला फोन केला आणि दुसरं कोण आपला दुसरा होता ना, आपलं काय युवा सेना किरण, नानाला फोन केला। नाना मुंबईकडे निघाला होता। नानाला सांगितलं, अरे पूर आलाय। नानाने गाडी वळवली, परत गेला। महापूर आला त्यांच्याकडे, त्यांची सेवा करायला, त्यांना मदत करायला आणि त्या वेळेस मदतीची ज्यांना गरज होती त्या ठिकाणी नाना पोहोचला आणि लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये नाही मिळाले तरी चालतील, पण पिकांना हमी भाव द्या। भर सभेत शेतकरी महिलेने अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर केली आहे। देशात आणि राज्यात महागाई झाली की नाही असा सवाल सुप्रिया सुळे यांनी भरसभेत केला होता। यावर बोलताना एका शेतकरी महिलेने लाडकी बहीण योजनेचे 1,500 नको, पण शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव द्या अशी मागणी केली आहे। जळगावमध्ये आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडलाय। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 20 ऑगस्ट रोजी वांद्रे कुर्ला संकुलात होणाऱ्या सभेला आता वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतलाय। सध्या सायन पूल बंद असल्याने सायन बीकेसी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होतीये। त्यातच राहुल गांधी यांची सभा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी होणार असल्यामुळे या गोंधळात आणखी भर पडेल असा आक्षेप वाहतूक पोलिसांनी MMRDA कडे नोंदवलाय। त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषण करत देशाला संबोधित केलं। यावेळी बोलताना त्यांनी देशात 1 नेशन 1 इलेक्शन असेल अशी घोषणा केली होती। मात्र काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर आणि हरियाणा या 2 राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर केली। हे सरकार देशात अद्याप 4 राज्यात एकत्र निवडणुका घेऊ शकत नाही। देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठलंही सत्य उरलं नाही। त्यांनी म्हटल्याप्रमाणे 4 राज्यात एकत्र निवडणुका घेऊन दाखवा असं थेट आव्हान शरद पवार यांनी सरकारला केलंय। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वैजापूर शहरात 15 ऑगस्टला रात्री तणाव निर्माण झाला होता। अहमदनगर, नाशिकच्या येवला आणि मनमाडमध्येही मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे, संतांच्या आशीर्वादामुळे राज्यकारभार सुरू आहे, म्हणून या महाराष्ट्रात संतांच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याची हिंमत कुणी करणार नाही असं वक्तव्य केलं होतं। यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ माजी खासदार हुसेन दलवाई यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हटवण्याची मागणी केली आहे। सणात, उत्सवात आणि मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सण आणि उत्सवात मिरवणुकीसह इतर समारंभांसाठी प्रखर दिव्यांचा वापर करणं, कर्कश डीजेचा सर्रास वापर केला जातो। या वापराविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले। उत्सवादरम्यान लेझर आणि कर्णकर्कश डीजेच्या वापरास जनहित याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आले। अनेक सण उत्सवामध्ये लेझर बीम आणि डीजेच्या वापरामुळे अनेकांची दृष्टी आणि श्रवण क्षमतेवर परिणाम झाला असून काहींना कायमची दृष्टी गमावली लागली आहे। त्यामुळे लेझर बीम आणि डीजेच्या वापराबाबत योग्य आदेश द्यावेत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी यावेळी केली आहे। राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते। या योजनेच्या माध्यमातून सध्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकूण 3,000 रुपये दिले जात आहेत। अर्ज अद्याप मंजूर न झालेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4,500 रुपये दिले जाणार आहेत। याच कारणामुळे सध्या महिलांची बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये।
खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी पैसे आले आहेत का हे तपासण्यासाठी तसेच आधार क्रमांक बँक खात्याला लिंक करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात बँकेत गर्दी करतायत। याच कारणामुळे आता बँक कर्मचारी संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। मुख्यमंत्र्यांनी बँकेत सुरक्षा पुरवावी अशी मागणी या संघटनांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेत बिस्किट खाल्ल्याने काल 257 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून यातील 7 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येते। बाकीच्या 250 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय। या 7 विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठवल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। काल दिनांक 17/8/2024 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केकत जळगाव येथील 253 विद्यार्थी आपल्याकडे बिस्किटे खाऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बिस्किटे खाऊन विषबाधा झाल्यावर आपल्याकडे उपचारात दाखल झाली होती। त्यापैकी 253 लोकांपैकी 153 लोक आपण आंतररुग्ण केली होती आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना बाहेर रुग्ण करून त्यांना घरी पाठवण्यात आले होते। आज दिनांक रोजी आपण 7 रुग्ण सौम्य स्वरूपाची किंवा थोड्या गंभीर ताप आणि मळमळ जास्त वाढल्यामुळे आपण त्यांना सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा या ठिकाणी उपचारार्थ दाखल केलेले पाठवलेले आहे तरी त्यांना तिथे उपचार चालू केलेले आहे। सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे। दरम्यान गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नदी नाल्यांसह धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, पालघर वगळता संपूर्ण राज्याचा आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने सध्या काढता पाय घेतलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। अशातच आता जगात नव्या आजाराने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळतंय। जगभरात मंकीपॉक्स आजाराने थैमान घातलंय। तब्बल 70हून अधिक देशात मंकीपॉक्स आजाराचा फैलाव झाल्याची माहिती मिळतेय। मंकीपॉक्सच्या प्रकोपामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणी ही जाहीर केली। याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय। तसेच जगभरात प्रादुर्भाव वाढणाऱ्या मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर राज्यात उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे। वेळ झाल्या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।